हाय, मी मृणाली. तर बनवायचे होते मूग पकोडे. इन शॉर्ट मूग भजी. आता पकोडे म्हटल्यावर तर तेलातच तळलं जातं. बट हेल्दी ऑप्शन मी माझ्यासाठी ट्राय केलं आहे. मी डाएटवर आहे, त्यामुळे मी तळलेली भजी न खाता मी माझ्यासाठी अशा प्रकारे आप्पे पॅनमध्ये थोडी थोडी भज्याचं मिश्रण टाकून आणि थोडं साईडला तेल सोडून मी माझ्यासाठी भजी फ्राय केली नव्हती, बट वाफवली होती, जी फारच टेस्टी लागत होती. ऑफकोर्स आता तळलेल्या भज्यांमध्ये आणि वाफवलेल्या भज्यांमध्ये थोडाफार तर डिफरन्स असणारच गाईज. बट इफ यू आर ऑन डाएट देन प्लीज कॉम्प्रोमाइज. टेस्ट इज नॉट मॅटर बट द हेल्दी ऑप्शन इज. काय करावं, डाएटवर असल्यावर आपल्याला काही ना काही उपाय तर शोधून काढावेच लागतात. सो हे मूग भजी मी आमच्यासाठी स्पेशली केले होते. ज्यांना ऑइल फ्री खाणं खायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. मूग जसे की व्हेजवाल्यांसाठी हाय प्रोटीन सोर्स आहे, त्यामुळे हे ऑप्शन नक्कीच ट्राय करा.